नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेंटर हबच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी विशाल दरेकर तुमचं स्वागत करतो। बऱ्याच जणांचे मेसेज आलेले होते की सर सायन्सचं 2024चे जे क्वेश्चन्स होते ते ॲज अ विद्यार्थी म्हणून कशा प्रकारे सॉल्व करायचे किंवा आम्हाला सायन्समध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहेत की मार्क्स येत नाहीत वगैरे वगैरे। आपण सायन्सबद्दल एक जनरल लेक्चर म्हणा किंवा त्या 15 क्वेश्चनबद्दल ॲज अ विद्यार्थी म्हणून आपला कसा अप्रोच असला पाहिजे याबद्दलही बोलू। परंतु त्या अगोदरही तुम्हाला सायन्सबद्दल काही गोष्टी सांगतो की सायन्स हा सब्जेक्ट अशा पद्धतीचा आहे की जो आपण प्रत्येक वेळेस जरी केला तरी तो आपल्याला नवीनच वाटतो, परंतु त्याहीमध्ये आपण जर PYQ व्यवस्थित केले तर सायन्सचे बऱ्याचपैकी PYQ हे रिपीट होतात। आपण पॉलिटी असेल जिथे आपल्याला मार्क्स येतात ह्या PYQवर लक्ष देतो, हिस्ट्री असेल जिथे आपल्याला PYQ लक्षात राहतात वारंवार ते PYQ सॉल्व करतो, परंतु सायन्सचे PYQ आपण सॉल्व करत नाही, आपल्याला कंटाळवाणा वाटतो सायन्स आणि त्यामुळे सायन्समध्ये स्कोर येत नाही। सायन्सचे PYQ रिपीट होणं हे बाकीच्या सब्जेक्टपेक्षा खूप प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मला वाटतं बाकीच्या सब्जेक्टच्या PYQला जेवढं व्हॅल्यू देता त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू आपण सायन्सच्या PYQला व्हॅल्यू दिली असती तर 100% सायन्समध्ये आउटपुट येतं। कारण मागच्या वेळेस 2024 असेल, 23 असेल, 22 असेल, मॅक्झिमम क्वेश्चन PYQमध्ये सायन्समध्ये रिपीट होतात, त्यामध्येही बायोलॉजी, बॉटनी अशा पद्धतीचा पोर्शन्स आहे की जिथं PYQ रिपीट होतात। त्याच्यामुळे सायन्सबद्दल तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो की कशा पद्धतीने सायन्स डील केला पाहिजे। सायन्सबद्दल जर बोलायचं झालं तर सायन्स आपल्याला 15 क्वेश्चनसाठी कंबाईन ग्रुप BCच्या प्रिलिमसाठी येतो आणि सायन्सबद्दल जर आपण आत्तापर्यंतचा ट्रेंड बघितला तर सायन्स हे बऱ्यापैकी 50-50 प्रपोर्शनमध्ये इझी क्वेश्चन्स हे 7 ते 8 असतात। सायन्समधले इझी क्वेश्चन जर बघितले, इझी क्वेश्चन्स हे 7 ते 8 असतात जे की एकदम आपल्या डाटा किंवा कंटेंट जो आहे त्याच्यावरतीच असते। ज्या पद्धतीने आपण आपला कंटेंट व्यवस्थित केलेला असेल, तो कन्सेप्च्युअल असेल आणि फॅक्च्युअल असेल तर 100% तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चन्स हे त्याच वेळेस दिसतात किंवा त्याच्याही पलीकडे जर असतील तर ते PYQ मधून रिपीट होताना दिसतात। आणि ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, आपला कंटेंट आणि PYQ एवढ्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला 8 ते 10 क्वेश्चन 100% सापडतात आणि 8 ते 10 मार्क्स म्हणजेच सायन्समध्ये 10+ जाण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात। मी प्रत्येक विद्यार्थ्याला काही गोष्टी सांगतो की तुम्ही आपला जो मिनिमम कंटेंट आहे PYQला धरून तो कंटेंट परफेक्ट केला पाहिजे आणि सायन्सबद्दल तर मॅक्झिमम लोकांनी PYQ बघितलेच पाहिजेत कारण सायन्सचे PYQ रिपीट होतात। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक सब्जेक्टचा जर अप्रोच बघितला आपण, प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच जर बघितला आपण, एक सपोज 15 क्वेश्चन्स प्रत्येक सब्जेक्टला येत आहेत तर तुम्हाला एवढंच सांगतो, जर तुम्हाला तुमच्या कंटेंट आणि PYQ वरून 7 ते 8 क्वेश्चन जर सॉल्व होत असतील तर 100% तुम्ही तो सब्जेक्ट 15 पैकी मॅक्झिमम 10+ कोणताही सब्जेक्ट घेऊन जाऊ शकतात। त्याहीमध्ये सायन्ससुद्धा तुम्ही 10+ घेऊन जाऊ शकतात। हे मी तुम्हाला 2024चे क्वेश्चन पेपर ज्यावेळेस क्वेश्चन 15 आपण डिस्कस करू कशा पद्धतीने सॉल्व केले पाहिजेत, एकदम साधारण अप्रोच जो की नॉर्मल विद्यार्थीसुद्धा फॉलो करू शकतो, त्या अप्रोचवरती सुद्धा सायन्सला आपण 10 क्वेश्चन्स बऱ्यापैकी बरोबर आणू शकतो हे आपण इथे बघणार आहोत। आणि कोणताही सब्जेक्ट असू द्या, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, तुम्ही जर 8 ते 10 क्वेश्चन सॉल्व होत आहेत तर तुमचे जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन्स आहेत ते 100% तुम्हाला तिथं अटेम्प्ट करायला कोणता ऑप्शन मारला पाहिजे याच्यासाठी तुम्ही किंवा करेक्ट ऑप्शनपाशी जायसाठी तुम्ही प्रयत्नशील राहाल आणि तुम्हाला मॅक्झिमम प्रमाणात करेक्ट ऑप्शन मिळून जाईल। परंतु त्यासाठी तुमचा जो कंटेंट आहे, तो जो कंटेंटवरचा क्वेश्चन आहे, जो PYQ बेस्ड क्वेश्चन आहे, त्यासाठी तुमचं परफेक्शन असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्याकडून ह्या गोष्टी चुकतात, आपल्याला कंटेंट आणि PYQचं परफेक्शन नसल्यामुळे आपण आउट ऑफ बॉक्स क्वेश्चनच्या मागे जातो आणि त्याचं लॉजिक हे अगोदर विचार लॉजिकचा होतो कंटेंटच्या अगोदर, त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स हे ॲव्हरेजपेक्षाही कमी येतात। त्यामुळं मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुमचे 15 क्वेश्चन्स असतील आणि जर तुम्हाला कंटेंटवरती 100% जर काही क्वेश्चन सॉल्व होत असतील 8 ते 10 तर 100% तुमचे अननोन क्वेश्चनसुद्धा इझिली करेक्ट येऊ शकतात ज्यावेळेस तुमचे कंटेंट बेस्ड क्वेश्चन्स बरोबर येतात। आपण सायन्सचे 2024चे क्वेश्चन्स पेपर बघूयात की कशा पद्धतीने आयोगाने क्वेश्चन्स विचारलेले आहेत। हा 66 नंबरचा क्वेश्चन बघा, 66 नंबरचा क्वेश्चन आहे, योग्य उदाहरणासह शैवाल गट जुळवा। आपल्याला हा शैवाल गट आणि त्याचे जो उदाहरण आहे ह्या गोष्टी आपण PYQ मध्ये किंवा आपल्या कंटेंटमध्ये असतात, परंतु तरीही तुम्ही जर हा कंटेंट जरी व्यवस्थित नसेल तरी हा क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो
कमीत कमी गोष्टी जोड्या लावा. मी ज्या वेळेस जोड्या लावा हा क्वेश्चन विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला एवढंच सांगतो की जोड्या लावा जर क्वेश्चन आला तर कोणती तरी एक जोडी आपल्याला लागते, हे कन्फर्म असते आत्तापर्यंतच्या आयोगाच्या PYQ वरून. म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आयोगाचे PYQ जरा थोडे जास्त प्रमाणात अनालिसिस केले तर 100% तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने ऑप्शनसुद्धा आयोग सेट करतं. एकच ऑप्शन का उत्तर दिलं आहे, ऑल ऑफ द ऑप्शन का उत्तर दिलं आहे, अशा पद्धतीचा जर विचार केला क्वेश्चनला तर 100% तुम्ही ऑप्शन ज्यावेळेस अननोन असेल त्यावेळेस क्वेश्चन अननोन असल्यावर सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करायचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मॅक्झिमम अटेम्प्टपर्यंत तुम्ही जाऊ शकता. आता हा क्वेश्चन बघा, हिरवं शेवाळ. 100% आपल्याला हिरवं शेवाळाबद्दल स्पायरोगायरा आहे हे उदाहरण आपल्याला PYQ मध्ये आणि आपल्या कंटेंट आहे त्यामध्ये सुद्धा असणार आहे आणि ह्याच एका जोडीवरती हे क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बाकी तुम्हाला ह्याबद्दल काहीही माहीत पाहिजे किंवा नाही हे तुम्हाला माहीत पाहिजे अथवा नाही ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या, परंतु तुम्हाला जो तुमचा मिनिमम कंटेंट आहे किंवा तुम्ही जे प्रायमरी बेसिसला केलेला आहे हिरवा शेवाळ आणि स्पायरोगायरा याचं उदाहरण आपण ज्यावेळेस शाळेपासून जे शिक्षण घेत आहोत, जे सायन्स शिकत आहोत त्यामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळं हा तुमचा कंटेंट आहे याच्यावरती हे उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे. आणि मग बाकीचं तुम्हाला तपकिरी शेवाळ असेल, लाल शेवाळ असेल, पिवळं शेवाळ असेल, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला भविष्यात येणारा क्वेश्चन याच्यामधूनच असू शकतो. अशाच पद्धतीने क्वेश्चन आयोगाने सेट केलेले आहेत आणि इथंही PYQ मध्ये भरपूर 2024ला PYQचं रिपिटेशन दिसत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही PYQ सायन्सचे बाकीच्या सब्जेक्टपेक्षा सायन्सच्या PYQला भरपूर महत्त्व दिलं पाहिजे. नेक्स्ट बघूयात 67 नंबरचा क्वेश्चन बघा. 67 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणतं फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? हार्मोन्स, मग ह्युमन हार्मोन्स असतील आणि प्लांट हार्मोन असतील. यावरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारत आहे आणि वारंवार जरी क्वेश्चन विचारित असेल तरीही तुम्हाला एवढं सांगतो की आयोगाने PYQ मध्ये विचारलेलेच संप्रेरक किंवा हार्मोन्स विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा कळलं पाहिजे की खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात. तर इथिलीन हे फळ पिकवणारे संप्रेरक आहे. कशाही पद्धतीचं कन्फ्युजन नाही पाहिजे, हा PYQ आहे. म्हणजे तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की कंटेंट आणि PYQ आणि 8+ मार्क तुम्हाला तिथून मिळू शकतात आणि उरलेले 6 मध्ये 100% तुम्हाला काय ऑप्शन्स मारायचेत हे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असताना सुद्धा तुम्ही 10+ क्वेश्चन्स बरोबर सायन्समध्ये घेऊ जाऊ शकता. एक नॉर्मल विद्यार्थी सुद्धा सायन्समध्ये विदाऊट परफेक्ट नॉलेज म्हणजे तुम्हाला एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज जरी माहीत नसेल तरी सायन्समध्ये तुम्ही 10+ क्वेश्चन 100% बरोबर आणू शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाही जोड्या लावाचा क्वेश्चन आहे. वनस्पती रोग आणि रोगकारकाच्या जोड्या लावा. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा जोड्या लावाचा क्वेश्चन येतो त्यावेळेस तुम्हाला मी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की एक ना एक जोडी तुम्हाला लागलेली असती आणि हाही क्वेश्चन मित्रांनो PYQ आहे. तुम्हाला जर गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा म्हणजेच ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट हे जर ऑप्शन बघितलं तर तुम्हाला पक्सिनिया ग्रामिनिसी हे ऑप्शन 100% तुम्हाला 4 नंबर कट गेलेलं पाहिजे आणि आपल्याला जर B4 जर गेलंय तर 100% एकाच ऑप्शनवर उत्तर निघतंय मित्रांनो. PYQ आहे. आतापर्यंतच्या 3 क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 PYQ दिसलेले आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्ही ओळखल्या आणि एक पहिला क्वेश्चन जर बघितला तर तो कंटेंटमधला आहे आणि PYQ सुद्धा आहे तो सुद्धा. म्हणजे बऱ्यापैकी आयोग कंटेंट प्लस PYQ याचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर 100% तुम्ही आयोगाच्या पेपरमध्ये 10+ जाऊ शकतात. मिनिमम कंटेंट करा परफेक्ट. जिथं आयोग क्वेश्चन विचारतं तो कंटेंट एकदम परफेक्ट कन्सेप्च्युअली प्लस एकदम डाटा फॅक्ट्स ओरिएंटेड हे सुद्धा तुम्ही कॉम्बिनेशन व्यवस्थित ठेवलं तर 100% तुम्हाला 10+ मार्क जाऊ शकतात. आपण पुढे बघणार आहोत पायसेसवर क्वेश्चन आलेला आहे, परत मॅमल्सवरती क्वेश्चन आलेला आहे. यातल्या फक्त आणि फक्त तुम्हाला फॅक्ट्स आणि कन्सेप्च्युअल क्लिअरन्स जर असता तर इझिली क्वेश्चन टॅकल होत होते. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या लिमिट्स ओळखा. तुम्हाला जर अभ्यास बघितला प्रत्येक सब्जेक्टचा तर त्याला काहीतरी लिमिट्स ठेवा आणि त्या लिमिट्स व्यवस्थित केल्या तर 100% तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मॅक्झिमम मार्क्स येऊ शकतात. आणि मग बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्ही 100% इन्फॉर्मेशन बेसमध्ये काढल्या पाहिजेत. ह्यामध्ये भविष्यात तुम्हाला फ्युचरमध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन सेट होताना दिसतील. यातलंच एखादं ऑप्शन असेल आणि हेच ऑप्शन्स तुम्हाला मागच्या क्वेश्चन्समध्ये होते आणि तेच ऑप्शन बनवून आयोगाने आता 2024ला प्रिलिम्समध्ये क्वेश्चन विचारलेत. अशाच पद्धतीने क्वेश्चन भविष्यातही तसेच दिसणार आहेत. त्यामुळं मी तुम्हाला वारंवार सांगायचं एकच कारण आहे की सायन्स PYQ सायन्ससाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. कमीत कमी कंटेंट त्याच्यावरती कमांड आणा आणि PYQ याचं साधर्म्य साधून 100% एक साधारण विद्यार्थीसुद्धा 10+ मार्क्स जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
आता हा क्वेश्चन बघा, हा PYQ नाही आहे, परंतु अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमचे मिरिट डिसाईड करत नसतात. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? आपण इंट्राडर्मल आणि एक्स्ट्राडर्मल अशा पद्धतीच्या 2 लसी असतात की ज्या त्वचेच्या थरामध्ये आणि त्वचेच्या बाहेरून अशा पद्धतीने काही जर लस असतील त्या आपण बायफर्गेट करून अभ्यास केलेला नसतो. 100% हा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे आणि मला वाटतं की हा क्वेश्चन चुकला तरी तुमचं मेरिट डिसाईड करत नाही. मॅक्झिमम मुलांनी मला वाटतं की ऑप्शन जापनीज इन्सेफेलायटिस अशा पद्धतीचं ऑप्शन मोठं आहे वगैरे वगैरे. मी काय म्हणतो, ऑप्शन अशा पद्धतीचा विचारसुद्धा आला पाहिजे, परंतु अशा पद्धतीचे विचार कोणत्या लेवलला आले पाहिजेत हेही तुम्हाला समजलं पाहिजे. कंटेंट बेसचा जो क्वेश्चन असतो त्याला असं मोठं ऑप्शन, छोटं ऑप्शन, कंसातलं ऑप्शन अशा पद्धतीचा विचार लावणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कधी समजून येत्या तर तुमचा कंटेंट आणि PYQचा होल्ड ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शनसुद्धा उत्तर आयोगाने दिलेले आहेत, मान्य आहेत, परंतु ते कुठे मारले पाहिजेत ह्या सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी कधी समजणार आहेत तर तुमचं कंटेंट आणि PYQ यावरती कमांड असणार आहे. तर BCG याचं उत्तर आहे. तर आयोग जिथं चुकवायचा आहे किंवा जिथं आयोगाला आन्सर द्यायचंच नाही आहे त्यावेळेस तुम्हाला 100% आयोग येऊनच देणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या क्वेश्चन्सवरती फक्त आता हिची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून इंट्राडर्मल आणि एक्स्ट्राडर्मल काय काय लसी असतात याचं बायफर्गेशन तुम्ही ह्या क्वेश्चनमध्ये ॲनालिसिसमध्ये केलं पाहिजे. आपण हा सुद्धा क्वेश्चन बघा, बऱ्याच विद्यार्थ्यात चुकलेला आहे. आपण मेडिकलबद्दल बघतो की कशा पद्धतीने काय सेपरेशन केलेलं आहे की लाल पिशवी, पिवळी पिशवी, निळी पिशवी कशा पद्धतीने बायफर्गेशन केलेलं आहे की कशा पद्धतीने जो कचरा आहे तो कशा पद्धतीने सेपरेट केला जातो. तर त्यासाठीच हा क्वेश्चन आहे की बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? तर लाल पिशवी, पिवळी पिशवी, निळी पिशवी. हाही क्वेश्चन मला वाटतं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालेलं आहे आणि मीही त्यावेळेस लाल पिशवी हे उदाहरण मारून आलो होतो. मलाही माहीत नव्हतं की 100%, परंतु हे क्वेश्चन्स बऱ्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत जे की डॉक्टर बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे मेडिकल बॅकग्राऊंडमध्ये येतात त्यांना 100% माहीत पाहिजे की पिवळी पिशवी आहे, परंतु ॲज अ कॉमन विद्यार्थी म्हणून 100% तुम्हाला नसेलही माहीत, परंतु हे मार्क्स तुमचे डिसाईड करणार नाहीत. तुमचे मार्क्स डिसाईड कंटेंट आणि PYQ ह्या 2 गोष्टीवरती आलेले क्वेश्चन तुमचे बरोबर आले तर 100% त्या गोष्टी तुमच्या एज मिळून जातील आणि तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला 100% मार्क्स म्हणून गृहीत धरले जाऊ शकतात की तिथं जर तुम्ही चुकलात तर 100% तुम्ही मेरिटच्या बाहेर जाऊ शकता. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? 100% PYQ आहे. कितीतरी वेळेस अशा पद्धतीचे PYQ आलेले आहेत. ते हार्मोन्सचा PYQ असेल, हा PYQ असेल, क्वाशिओवर्कर 100% न इकडं तिकडं डगमगता किंवा कसल्याही पद्धतीचं कन्फ्युजन न होता क्वाशिओवर्कर हेच ऑप्शन मारलं पाहिजे. मी पार्किन्सन डिसीज आणि क्वाशिओवर्कर याच्यामध्ये कन्फ्यूज झालं. तुमची अशी कन्फ्युजन तुम्हाला 100% सांगतो तुमचा कंटेंट आणि PYQचा होल्ड कमी पडतोय जर तुम्ही अशा पद्धतीच्या क्वेश्चन्समध्ये कन्फ्युजन होत असाल तर. हा क्वेश्चन बघा, आता 72 नंबरचा क्वेश्चन आहे. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. अंगावर केसे असतात. सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स, हे अंगावर केस असतात. ज्यावेळेस तुम्ही मॅमल्सबद्दल अभ्यास करता त्यावेळेस 100% तुम्ही त्याचं कन्सेप्च्युअल क्लिअरन्स, त्याची फॅक्च्युअल काय ज्या गोष्टी असतील त्याचे उदाहरण, ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने त्यांचं कार्य होतं ह्या सर्व गोष्टी केलेल्या पाहिजेत. पुढे पायसेसवर क्वेश्चन दिसतो, तोही जनरल अप्रोचचा आणि तुमच्या जनरल कंटेंटमधला हा अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमचे चुकलेच नाही पाहिजे ॲज अ विद्यार्थी म्हणून. अंगावर केस असतात 100% असतात. हृदयाला 3 कप्पे असतात 100% चूक असलं पाहिजे. हृदयाला 4 कप्पे असतात. मादीमध्ये स्तन ग्रंथी असतात 100%. काही सस्तन प्राणी अंडी घालतात 100%. म्हणून क ड आयोगाने 4 नंबरचं ऑप्शन उत्तर दिलेलं आहे. इतकं तुम्हाला समजलं पाहिजे. ऑल ऑफ द अबव ऑप्शन जरी दिलं तरीही तुमचा कंटेंट बेस्ड क्वेश्चन आहे. आयोगाला पूर्ण अधिकार आहे की ऑल ऑफ द ऑप्शन देऊन क ड हे उत्तर देण्याचा. त्याच्यामुळं तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच समजून आल्या तर 100% तुम्ही सायन्सला 10+ क्वेश्चन्स बरोबर आणू शकतात. पायसेसचा सुद्धा क्वेश्चन अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा होता. पायसेसबद्दल बघा, पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात. कारण आता जनरल आपण जर माशाबद्दल विचार केला तर लक्षात आलं पाहिजे की ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत 100%. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. तर पायसेसबद्दल हे विधान चुकीचं आहे. 2 कप्पे असतात. त्याच्यामुळं ते शीत रक्ताचे प्राणी आहेत 100%. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत ते. त्यांच्या शरीरावर खवले असतात 100% आपल्याला माहीत आहे. आणि अकड इथं सुद्धा आयोगाला ऑल ऑफ द अबव देऊन तुमचं आन्सर अकड देण्याचा अधिकार आहे. जिथं जिथं तुमचं इन्फॉर्मेशन कंटेंट खूप बेसिक लेवलला आहे आयोग तशा पद्धतीमध्ये ऑल ऑफ द अबव ऑप्शन देऊन तुम्ही 100% आयोग तुम्हाला चुकवू शकतं. इथं तसं काही केलेलं नाही आहे, परंतु इझी कॅटेगरीमध्ये हे 2 क्वेश्चन्स होते हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे.
74 नंबरचा क्वेश्चन बघा. हा सुद्धा PYQ क्वेश्चन्स आहे. बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतात का ते तुमच्या PYQ मध्ये जरी वाचले तरी तुम्ही ते फोकसली लक्ष देत नाही, फक्त आन्सर बघायचं पुढे जायचं. अशा पद्धतीने जर PYQ केले तर तुम्ही 100% तिथं लक्षात राहत नाही. म्हणून तुम्हाला एक सांगतो, PYQ करताना आपण आपल्या मेंटर हब या प्लॅटफॉर्मवरती किंवा मेंटर हब या ॲपवरती तुम्हाला हिस्ट्रीचे PYQ काढून दिलेले आहेत. हिस्ट्रीचे PYQ काढून दिलेले आहेत 2017 ते 24, आणि त्यामध्ये तुम्हाला समजून येईल की कशा पद्धतीने PYQ साईड बायफर्गेट केले पाहिजेत, की जे PYQ आपल्याला वारंवार माहिती आहेत, आपल्या इन्फॉर्मेशनमध्ये आहेत, परंतु आपल्या इन्फॉर्मेशनच्या बाहेर जर PYQ असेल तर तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवला पाहिजे आणि तो वारंवार वाचला पाहिजे, ना की फक्त क्वेश्चन आणि त्याचा आन्सर बघून पुढे गेलं पाहिजे. 21,000 करताना विद्यार्थी हेच करतात आणि परत त्यांचे म्हणतात की आमचे PYQ चुकले. तर अशा पद्धतीचे PYQ वारंवार तो जरी सोडले तरी 100% तुम्ही ह्या अशा पद्धतीने PYQ सोडले तर आयोगामध्ये रिपीट जरी झाले तरी तुमचे चुकतील. हिप्नोटॉक्झिन हे याचा आन्सर आहे आणि हाही PYQ आहे. त्याच्यामुळे PYQ करताना तुम्हाला समजलं पाहिजे की सायन्सचे PYQ प्रायोरिटी लेवलवर रिपीट होतात. मला वाटतं बायोलॉजी आणि बॉटनीचे PYQ 100% तुम्ही आयोगाचे 2013 ते सायन्सबाबतचे 2024-25चे जे काही PYQ असतील पाठच केले पाहिजेत. त्यातले ऑप्शन्स काय असतील बायफर्गेट केले पाहिजेत, कारण सायन्सच असा विषय 100% तुम्हाला 10+ मार्क दिले आणि मॅथ रिजनिंग जर एक विषय असा आहे की 15+ जर मार्क दिले तर तुम्ही मेरिटमध्ये असतातच. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 75 नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. कितीतरी वेळेस PYQ आलेला आहे, कितीतरी वेळेस, आणि वारंवार तिथंच आयोग विचारित आहे. म्हणून सांगतो की अशा पद्धतीचे जर क्वेश्चन चुकले तर तुम्ही 100% मेरिटच्या बाहेर जाता आणि तुम्हाला कसल्याही पद्धतीचा अधिकार नाही की माझ्या सिली मिस्टेकमुळे मी बाहेर पडले ह्याचा असा बोलण्याचा कसलाही अधिकार नाही. अशा पद्धतीचे क्वेश्चन 100% तुमचे चुकले नाही पाहिजेत. CUSN हे ब्रॉन्झचं आहे, मग ब्रासचं काय आहे, जर्मन हेचं काय आहे, अशा पद्धतीचे जे काही PYQ आहेत ते या क्वेश्चनमध्ये तुम्ही जर करून ठेवले तर भविष्यात सुद्धा तुम्हाला याच्या पलीकडे दुसरं काहीतरी विचारलं जाऊ शकतं. आणि याच्या आसपासला जर सगळा कंटेंट करून ठेवला तर 100% तुमचा क्वेश्चन पुढच्या भविष्यात येणारा बरोबर येणार आहे. आता हा क्वेश्चन बघा, 76 नंबरचा क्वेश्चन बघा. रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा उपयोग डॅश म्हणून करतात. आता एकदम स्तब्ध जर आपण व्यवस्थित जर ॲनालिसिस करून जर विचार केला, क्वेश्चन वाचताना प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजणं गरजेचं असतं. प्रश्न समजल्याच्या नंतर तुम्ही ऑप्शनकडे गेले पाहिजे. आणि बघा, हा जरी PYQ नसेल, हाही तुमच्या कंटेंटचा भाग नसेल, तरी आयोगाने कशा पद्धतीने ऑप्शन सेट केला आहे हे मी तुम्हाला आता या क्वेश्चनमध्ये सांगून देतो. रासायनिक उद्योगांमध्ये म्हणजे केमिकल इंडस्ट्री, केमिकल शब्द तुमचा कीवर्ड आहे. आता जिओलाइटचा उपयोग आपल्याला माहित नाही, जिओलाइट काय आहे काय नाही, हे डॅश म्हणून करतात. आता जिओलाइटचा उपयोग केमिकल फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीने करतात तसं क्वेश्चनला विचारायचं आहे. तर खाली तुम्हाला दिलेलं आहे की उत्प्रेरक, कॅटॅलिस्ट, वंगण, ल्युब्रिकंट, रंधबंधक, मॉर्डंट, मिश्र धातू, ॲलॉय. तर तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस आपण केमिकल रिॲक्शन करतो त्यामध्ये वापरला जाणारा कॅटॅलिस्ट हा पदार्थ आपल्याला रिॲक्शन वाढवण्यासाठी, कमी करण्यासाठी वापरला जातो. आणि केमिकल फॅक्टरीमध्ये तुम्ही जर विचार केला तर उत्प्रेरक हा 100% वापरला जातो. म्हणून तुम्हाला कसल्याही पद्धतीचं आता वंगण वगैरे अशा पद्धतीचा वापर केमिकल गोष्टीमध्ये आपण करत नाही. मॉर्डंट म्हणूनही काही वापर केलेला नाही. ॲलॉय म्हणूनही आपण मिश्रणमध्ये केला जातो. ह्या गोष्टी तुमच्या जनरल अभ्यासाच्या आहेत. तुम्हाला ज्यावेळेस आपण बेसिक पुस्तक वापरतो त्याचा कन्सेप्च्युअल क्लिअरन्स आणि भरपूर प्रमाणात फॅक्ट्स पाठांतर ह्या गोष्टीसुद्धा केल्या पाहिजेतच, परंतु त्याही अगोदर तुमचा कन्सेप्च्युअल क्लिअरन्स असला पाहिजे. त्यावरती अशा पद्धतीचे क्वेश्चन तुमचे टॅकल होणार आहेत. तुम्हाला ह्याच सायन्समध्येच नाही, तुमचं ज्यावेळेस बेसिक गोष्ट कन्सेप्च्युअल क्लिअरन्स असेल, तुमचे रेफरन्स बुक जर तुम्ही चांगले वापरले असेल. आत्ताचा ट्रेंड अभ्यासाचा हा खूप भटकत आहे, परंतु मुलांना हे समजत नाही की आपण प्रिलिम पास होऊ शकतो, मेन्स परत आपल्याला आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी तुम्ही जे बेसिक गोष्ट असतील, स्टेट बोर्ड असेल, तुमचं रेफरन्स बुक असेल, ह्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजेत. कन्सेप्च्युअल क्लिअरन्स अगोदर केला पाहिजे आणि देन मग फॅक्ट्स पाठ केल्या, याचं कॉम्बिनेशन करून 100% तुम्ही प्रिलिम्स मेन्स क्रॅक करू शकता. हा क्वेश्चन बघा 77 नंबरचा, मोलवरती कन्सेप्ट क्वेश्चन आहे. 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन HCHO 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल. Hचा 1, C 12 आणि 0 ऑक्सिजन 16 अशी व्हॅल्यू दिलेली आहे. मोल बाबतचा आत्ताचा आयोगाचा ट्रेंड आहे. नंतर केमिस्ट्रीच्या बाबतीत असा जर क्वेश्चन आला, केमिस्ट्री बाबत जर असा क्वेश्चन आला तर मोल नावाची मोल कॉन्सेप्ट काय आहे हे इन डिटेल केलं पाहिजे, कारण मोल कन्सेप्टवरती आत्ताचा सध्याचा ट्रेंड आहे. तर मोल कन्सेप्टबाबत आता इन डिटेल बोलण्यापेक्षा HCHO आणि 2 मोल विचारला आहे. तर
मला वाटतं की त्यांनी काय विचारलं आहे की हायड्रोजन मिळू शकेल. हायड्रोजन किती मिळू शकतात? 2 म्हणजे 4 ग्राम हायड्रोजन मिळू शकतात. तुम्ही मोल कॉन्सेप्ट तुमच्या बेसिक पुस्तकामध्ये व्यवस्थित करून ठेवा. 100% मोल कॉन्सेप्टवरती आयोग वारंवार क्वेश्चन विचारत आहे. सध्याच्या 21 ते 24च्या ट्रेंडमध्ये आयोगाचे मोल कॉन्सेप्टवरती केमिस्ट्रीच्या ह्याच्यातून क्वेश्चन येत आहेत. तर अशा पद्धतीचं ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी जेवढे काही त्यांचे रेफरन्स बुक आहेत सायन्सबद्दल, हा क्वेश्चन सायन्सबद्दल विचारलेला आहे, परंतु हा क्वेश्चन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जातो, जो की मी GS 4मध्ये कव्हर केलेला होता, म्हणून मला हा क्वेश्चन बरोबर आलेला होता. परंतु काही गोष्टी कीवर्ड्स किंवा काय ज्यावेळेस आपल्याला गोष्टी माहीत नसतात किंवा आपल्या आवाकाच्या बाहेर असतात, त्यावेळेस तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपल्याबद्दल काही कीवर्ड्स आहेत का. ह्या कीवर्ड्सवरती 100% ट्रस्ट ठेवा. ज्यावेळेस आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन येतो त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या. आता फक्त खालील विधाने चूक की बरोबर असं ओळखा त्यांनी सांगितलेलं आहे. सोलार PV म्हणजे सोलार फोटोव्होल्टाईक टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. तर सोलार फोटोव्होल्टाईक टेक्नॉलॉजीमध्ये सूर्यापासूनचे सरळ विद्युत ऊर्जेत म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतरित होते असं त्यांचं म्हणणं आहे. हे स्टेटमेंट जरी तुम्हाला माहीत नसेल तर होल्ड करा. नंतर सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये म्हणजे सोलार थर्मल टेक्नॉलॉजीमध्ये सूर्यापासूनची उत्सर्जित ऊर्जेची उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. तर त्यांचं म्हणणं आहे की ही डायरेक्ट हीट एनर्जीमध्ये रूपांतरित होते. कोणती? सोलार थर्मल. आता जर आपण लक्षात घेतलं थर्ड स्टेटमेंट, जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतो, तर जैविक पदार्थांमध्ये फक्त ह्या कीवर्डवरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की फक्त नायट्रोजन नसेल, CHO हे त्याचं कॉम्बिनेशन आहे जैविकबद्दल. म्हणून हे स्टेटमेंट 100% ह्या कीवर्डवरती तुम्ही चूक केलं पाहिजे. आणि ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 ऑप्शन तुमचे जातात आणि ह्यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आता ऑप्शन काय मारायचं आहे. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वरती 2 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्या ॲज अ कंबाईन ग्रुप बी प्रिलिमचा विद्यार्थी म्हणून करणं योग्य नाही. ह्या गोष्टी सायन्स टेक्नॉलॉजीच्या आहेत ज्या की आपण मेन्सला करतो किंवा राज्यसेवेचं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आपल्याला GS 4मध्ये सायन्स टेक्नॉलॉजी 45 मार्काला होतं. म्हणून तुम्हाला बघा हे 2 स्टेटमेंट जरी दिलेले आहेत परंतु ते चुकीचे दिलेले नाहीत. तुम्हाला जे माहिती त्याबद्दलच तुम्हाला त्यातही आयोगाने कीवर्ड दिलेला आहे. ते कीवर्ड्स आणि ज्या गोष्टी आपल्या आउट ऑफ बॉक्स आहेत त्या कशा पद्धतीने दिलेल्या आहेत ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. मला असं वाटतं की ह्या दोन्ही स्टेटमेंट बरोबरच आहेत की सोलार फोटोव्होल्टाईक टेक्नॉलॉजीमध्ये डायरेक्ट इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं. तर सोलार थर्मल आणि इथंही तर कीवर्ड बघितला थर्मलबाबत जर विचार केला थर्मलबाबत डायरेक्ट हीटमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. पण तरीही जर माहीत नाही तर ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्या गोष्टीवरती क्वेश्चन सॉल्व्ह होते किंवा माहीत नाहीत तर या गोष्टी कुठपर्यंत चूक किंवा बरोबर करायच्या ह्याही गोष्टी तुम्हाला ॲनालिसिसमध्ये कळत असतील. आणि ह्या सर्व गोष्टी कुणीही शिकवण्यापेक्षा आपण PYQमध्ये जर शिकलात तर 100% तुम्हाला त्याचं आउटपुट मिळेल. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आणि एवढं चूक असं आयोग बऱ्यापैकी देत नाही किंवा नाना ऑप्शन उत्तर देत नाही. ह्याही गोष्टी थोड्या समजून घ्यायच्या असतात. परंतु अशा पद्धतीचे ऑप्शन करताना किंवा ऑप्शन मारताना हे समजलं पाहिजे की आपला कंटेंट कुठपर्यंत आहे किंवा आपली परफेक्शन कंटेंटवरती किती आहे, PYQवरचा कमांड किती आहे, ह्याही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्ही 100% टॅकल करू शकता आणि त्याचा कॉन्फिडन्स तुमचा हाय असू शकतो. परंतु काय झाले ना मुलांना सगळं असं ही पाहिजे म्हणजे ट्रिक्स असतील लॉजिक असतील अशा गोष्टी अगोदर यूज करतात. नॉलेजवर त्या कंटेंटवरच्या गोष्टीवरती तुम्ही जर त्या गोष्टी यूज केल्या तर तुमचा 100% क्वेश्चन किती चुकतात आणि किती काय बरोबर येतील हे काहीच सांगू शकत नाही. बघा आता 79 नंबरचा क्वेश्चन, दट्ट्यापुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात अशा पद्धतीचा अभ्यास आपण केलेला नाही. हा 100% आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे. परंतु काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात की जर एखादी गोष्ट आहे व्हॉट काइंड ऑफ वेव्ज म्हणजे आर प्रोड्युस्ड इन सिलेंडर कंटेनिंग अ लिक्विड बाय मुव्हिंग इन अ पिस्टन बॅक अँड फोर्थमध्ये जर ही झालेलं असेल किंवा असं म्हणता येईल की अशा पद्धतीने जर काही असेल तर आपण बघितलेलं आहे की लाईट आणि साऊंड यामध्ये ट्रान्सफर लॉंगिट्युडिनल वेव्ह कुणाचे आहेत कशा पद्धतीने आहेत ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. परंतु आपण हे जरी माहीत नसेल किंवा काही जरी माहीत नसेल तर तुम्ही 2 ऑप्शनपर्यंत कसं पोहोचू शकता की बोथ ट्रान्सफर्स अँड लॉंगिट्युडिनल दोन्ही कशा वेव्स असू शकतात ट्रान्सफर्स अँड लॉंगिट्युडिनल हेही तुम्हाला कळलं पाहिजे. आणि दोन्ही नसतील
कशावरून हेही तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या दोन ऑप्शनपैकी जे काही ऑप्शन तुम्हाला वाटतंय ते तिथं तुम्ही योग्य म्हणून मारलं पाहिजे. याचं उत्तर लॉंगिट्युडनल आहे. परंतु मी काय म्हणतो, ह्या गोष्टी अशाच येणार आहेत आणि अशाच डील करायच्यात. मी म्हणत नाही आहे की तुम्ही एकच मारलं पाहिजे, दोनच मारलं पाहिजे, परंतु आपल्याला मॅक्झिमम जर ऑप्शन कट करता येतात किंवा मॅक्झिमम उत्तराच्या जवळ जाता येते तर 100% तुम्ही अशा पद्धतीने विचार केला पाहिजे जिथं तुम्हाला काहीच येत नाही. परंतु हे समजलं पाहिजे की कंटेंट आणि PYQ मधला जर तुम्ही कमांड आणली तर 100% तुम्ही ह्या सब्जेक्टमध्ये 10+ मार्क्स घेऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हाही क्वेश्चन बघा, 80 नंबरचा क्वेश्चन. कितीतरी वेळेस PYQ मधून येऊन गेलेला आहे. विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती असते? मित्रांनो 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर. कितीतरी वेळेस PYQ येऊन गेलेला आहे, कितीतरी वेळेस. म्हणजे तुम्ही जर विचार केला सायन्सबद्दल विनाकारण बाऊ करण्यापेक्षा आपण कंटेंट, आपला कंटेंट प्लस PYQ ह्या दोन गोष्टीवरती विश्वास ठेवून जर तुम्ही कमांड आणली, ह्या गोष्टीवरती कमांड आणा, तुम्हाला सायन्स 100% 10+ मार्क्स देईल. आत्तापासूनही तुम्हाला 70 दिवस आहेत एक्झामला. 100% अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट ॲनालिसिस करा, क्वेश्चन बघा आणि क्वेश्चन बघताना क्वेश्चन पेपर थ्रू बघा, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी अप्रोच असेल किंवा तुमचं नॉलेज चेक करायला मिळेल. तुम्ही 21,000मधून एखादा चॅप्टर केला तर 100% तुम्हाला सलग त्या गोष्टी केल्या तर 100% उत्तर मिळणार आहेत. परंतु तुम्ही उत्तर बघून आणि आन्सर बघून ह्या गोष्टी PYQ लक्षात राहणार नाहीत. मी तुम्हाला बाकीच्याबद्दल हट्ट करणारच नाही, परंतु सायन्सच्या PYQ बद्दल बायफर्गेशन करून आत्तापासूनच मला वाटतं की तुम्ही 17 ते 24च्या अगोदर काढा. नंतर 2013 पासूनचे सगळे PYQ व्यवस्थित त्याचं उत्तरं आणि ती काय दिलं आहे काय नाही कशा पद्धतीने केलं याच्यासाठी एक नोट बनवा. काही जरी झालं नाही तरी सायन्सचे PYQ 100% करा. ज्या मुलाला 10+ सायन्सचे मार्क्स जायचा असेल तो आपला जो बेसिक कंटेंट आहे, म्हणजे जो की तुम्ही तुमच्या रेफरन्स बुकमधून जे की आयोगाच्या PYQ थ्रू तुमचा कंटेंट तुम्ही ठरवला आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, सेल थेरी असेल, सेल टॉपिक असेल, नंतर बॉडी पार्ट्सविषयी काही गोष्टी असतील, नंतर लाईट साऊंड ह्या गोष्टी असतील, नंतर केमिस्ट्रीबद्दलच्या काही गोष्टी असतील, ह्या बेसिक चॅप्टर करा. ॲसिड बेसिस साल्ट असेल का, फिजिक्सबद्दल काही कन्सेप्ट असतील बेसिकमध्ये, केमिस्ट्रीबद्दल काही बेसिक कन्सेप्ट असतील, मोल कन्सेप्ट असेल, जर क्वेश्चन येत आहेत त्या गोष्टी तुमच्या कंटेंटमधल्या करा. आणि बाकी तुम्हाला मी एवढंच सांगतो की सायन्सबद्दल तर PYQ पाठच करा. जो विद्यार्थ्याला PYQ चुकणार नाही तो 10च्या खाली 100% 10च्या खाली येणारच नाही. ज्या विद्यार्थ्याला 10+ मार्क घ्यायचे त्यांनी कंटेंट आणि PYQ ह्या गोष्टीवरती कमांड आणा, 100% तुम्हाला त्याच्यावरती आउटपुट मिळेलच. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे की आपण मेंटर हब म्हणून फ्री मेंटरशिपच्या चॅनलवरती या सर्व गोष्टी घेणारच आहोत. तुम्हाला आमच्या काही गोष्टी आहेत की मेंटर हबचा एक प्लॅटफॉर्म ॲप आहे, त्याच्यावरती तुम्हाला आत्तापर्यंत इकॉनॉमिक्सची माझी स्वतःची बॅच आहे. 15 क्वेश्चन्स इकॉनॉमिक्सला येतात, तर आपण तिथे 14 ते 15 क्वेश्चन्स कसे बरोबर येऊ शकतात त्याच्यासाठी बॅच आहे. नंतर ललित पाटील सरांची करंट अफेअर्सबद्दल एक बॅच आहे, जिथं की करंट अफेअर्सबद्दल कशा पद्धतीने डील केलं पाहिजे, जो की तुमचे जे दरवर्षी जे बुक्स असतात किंवा जे रेफरन्स बुक आहेत त्यामधला सर्व डाटा किती महत्त्वाचा आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला यूट्यूब चॅनलवर ललित सरांचं जर लेक्चर बघितलं तर त्या गोष्टी समजून येतील आणि तुम्ही करंटमध्ये मॅक्झिमम रिव्हिजन घेऊन 100% 10+ मार्क्स करंटमध्ये जाऊ शकतात. हे त्या बॅच थ्रू तुम्हाला वारंवार कळून येईल. दुसरी गोष्ट, ललित सरांची पॉलिटीची बॅच आता लॉन्च होईल आणि माझी हिस्ट्रीची बॅच लॉन्च होईल. ही सुद्धा बॅच पॉलिटीची बॅच 100% 14 किंवा 15 क्वेश्चनसाठी म्हणजेच आउट ऑफ मार्क्ससाठीच असेल आणि हिस्ट्री 100% तुम्हाला सांगतो की 7 ते 8 क्वेश्चनसाठी असेल. आपल्याला त्या 2 क्वेश्चनच्या पाठीमागं पळायचंच नाही, तिथं आपल्याला आपली एनर्जी ड्रेन करायची नाही आहे. आपल्याला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मार्क्स आणायचे आहेत आणि तुम्ही जर अशा पद्धतीने ज्या गोष्टीला वेळ द्यायचा त्या गोष्टीला 100% वेळ द्या. तुम्ही जर कमीत कमी किंवा म्हणजे नॉर्मल मार्कापेक्षा 1-2 मार्क जरी एज घेतले तर 100% तुमचे 100 क्वेश्चनपैकी 70+ क्वेश्चन बरोबर येऊ शकतात. तुम्हाला जर चांगलाच अभ्यास करायचा आहे, कमांड आणायचीच आहे, तर आता मॅथ रिजनिंगवरती 15+ क्वेश्चन पोरांचे मॅक्झिमम बरोबर येतात, तिथं मार्क्स आणा. सायन्सला अशा पद्धतीने डील केला तिथं 10+ आणा. इकॉनॉमिक्सची माझी बॅच आहे, मी तिथं सांगतो की आणि ह्या बॅच असतील तर आमची एक जिम्मेदारी आहे की ह्या सर्व बॅचेसची
सर्व ज्या बॅचेस आहेत त्याची रिव्हिजन आम्ही आमच्या मेंटर हब या चॅनलवरती घेत आहोत. त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी आम्ही या प्लॅटफॉर्मवरती घेत आहोत त्याचे उत्तरदायित्व 100% मेंटर हबची टीम म्हणून आम्ही दोघं देणार आहोत. त्याच्यामुळं ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी 100% तुम्ही फॉलो करा आणि ॲज अ नॉर्मल विद्यार्थी म्हणून विचार करा, तुम्ही 100% पास होऊ शकता. हेच मेंटर हब म्हणून आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो. छोट्या छोट्या गोष्टी सोप्याच आहेत, फक्त तुम्ही स्वतः त्याला कॉम्प्लिकेटेड करतात. खूप काही गोष्टी आहेत की तुम्ही जर इझिली समजून घेतल्या आणि त्यावरतीच काम केलं तर 100% तुम्हाला येणारी ग्रुप बीची जी प्रिलिम्स आहे ती प्रिलिम्स तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. बाकी जरी काही अपेक्षा असतील तर आपला कमेंट बॉक्स आहे, आपलं मेंटर हबचं ॲप आहे त्याची लिंक असेल किंवा आपलं चॅनल आहे त्याच्यावरती लिंक असेल, त्या लिंकवरती क्लिक करून ते चॅनल जॉईन करा, ॲप डाउनलोड करा आणि ज्या काही बॅचेस आहे त्याचं उत्तरदायित्व 100% आमच्या एक्झामपर्यंत आम्ही तुम्हाला देऊ. याबद्दल आम्ही 100% तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो की ते आमचं उत्तरदायित्व तुम्हाला एक्झामपर्यंत असेल त्या बॅचेसबद्दल. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आमचं टार्गेट आहे की मॅथ सोडून बाकीच्या 6 सब्जेक्टची रिव्हिजन आम्ही किंवा रॅपिड फायर असेल, रिव्हिजन असेल आमच्या मेंटर हब या चॅनलवरती वारंवार घेणार आहोत. तर 100% त्या बॅचेसचा लाभ आणि आमच्या फ्री मेंटरशिपचा लाभ तुम्ही 100% घ्या. बाकी तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट.